बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता दोन एका टीम कडून खेळणारे अक्षय आणि ऋषी जवळ जवळ आहेत. एक कीपर आहेत, एक बॅटर आहेत. दोन्ही भरभक्कम बांध्याचे खेळाडू तितकेच ताकदवान आहेत. यावेळेला सहज या चेंडूला लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर हवाई सफर, 6 रन षटकार. दापोली मान्सून चॅम्पियन लीग म्हणजे वरुणराजाचं आगमन झाले. आता आता खरी मजा येणार आहे. हो यावेळेला गेंद फेकवर सीधा तमाशा देखो, डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर रुपेश राणेवरती हाय हँडसम 6 रन षटकार. आजच्या दिवसामध्ये रुपेश राणे हा जो खेळाडू आहे थोडस महागडा ठरलाय. गोलंदाजी करत असताना सिया स्पोर्ट्सच्या टीमचा महत्वपूर्ण गोलंदाज लीड बॉलर आहे. थोडेसे महागडे ठरत चाललेत. हा चेंडू चांगला आहे, योग्य टप्प्यावरती टाकलाय. स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड आहे. आता मात्र अक्षय नसेल तर अरबाज खोत यांच्या बॅट मधून प्रहार केलाय. दर्जेदार फटका. शेवटचा एक बॉल आपण बघतोय. चला शेवटचा बॉल शिल्लक असेल. 20 रन स्कोर बोर्ड वरती. सटीक यॉर्कर आपण पाहतोय या चेंडू आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला विदाउट लॉस 21. 21 रन्स पहिल्या ओव्हर नंतर आपण स्कोर बोर्ड बघतोय. चला न्यू बॉलर लगेच आपण जायचं आहे. क्विक फास्ट थोडस घाई करूया आपण, कारण अजून देखील आजच्या दिवसातल्या मॅचेस खेळवायच्या आहेत. फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता बाळगूयात. न्यू बॉलर चला लगेच. यावेळी आपण जर पाहतोय तर केवळ आणि केवळ डॉट बॉल असेल. रन्स मात्र घेतले जात नाही आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 21 आलेत. त्याच्यानंतर सागर साळवी यांच्याकडे गोलंदाजीची कमांड सांभाळण्यासाठी दिली आहे. सागर साळवी असतील प्रथम ओव्हर द विकेट. श्रीराम इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा फुल टॉस जो चेंडू आहे
थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ या बॉलवरती देखील एकच सिंगल मिळणार आहे. अक्षय निवातेच्या विरोधामध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार, कोणत्या रणनीतीनुसार या ठिकाणी बॉलिंग केली जाते हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट फुटचा बॉल, शॉट ऑफ लेंथ. यावेळेला कुटप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केला प्रहार. चेंडू सीमारेषा पार, मिळतील 6. ब्रँडेड षटकार. आणि आता स्कोरबोर्ड मात्र थोडस पुढे सरकेल. 28 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. अरबाज खोत, अक्षय निवाते ही जी ओपनिंग पेअर आहे, या दोन्ही खेळाडूंना मात्र धुमाकूळ घातला आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी केली. सागर साळवी पहिले सुरुवातीचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती, हा खूपच शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतरला थोडा खाली बसलाय. क्षेत्ररक्षक असतील जोपर्यंत चेंडू पर्यंत येणार आहेत. एका धावीवरती आता या दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागणार आहे. शेवटचे 2 चेंडू मात्र आता शिल्लक असतील षटक क्रमांक 2 मधील. हो, यावेळेला क्लास फ्लिक आहे, सुपर फ्लिक स्ट्रोक. अरबाज खोतच्या माध्यमातून दर्जेदार फटका आहे. 6 रन षटकार. काही फटका खेळलाय, डोळ्यांचं अक्षरशः पार न फेडलंय. आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका अरबाज खोतच्या माध्यमातून आपण बघतोय. पुढचा बॉल असेल शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला आपण बघतोय 1 रन घेतलेला आहे भन्नाट वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 36 विदाउट लॉस जिबर फायबर. तिसरी ओव्हर आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल देखील करताना आपण पाहिले. राम दागडे सर यांना नवीन बॉलरला एक अपॉर्च्युनिटी आपण अंकित करडे हे गोलंदाजीसाठी. हो, यावेळेला पहिलाच बॉलवरती वेलकम सुस्वागतम खरपोच समाचार अँड सम ब्रँडेड षटकार. समोरच्या गाड्या आपण बाईक पार केल्या आहात. तुमच्या बाईकची बघा लाईट चालू आहे, ती बंद करा. अंकित करडेवरती प्रहार डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे.
श्रीराम इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करतील. यावेळेला पूल केलाय. हा पूल खूपच लांब आणि तो सक्सेसफुल झालाय. या चेंडूवरती मिळतील धावा 6. आलाय षटकार. चला ठिकाणी बाजू बदलले, विचार बदललेले असतील का बॉलरना. कारण पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण करताना आपण पाहिले अरबाज खोत यांना. या बॉलवरती देखील बाजू बदला. अहो गेंद फेको और सीधा तमाशा देखो. 6 रन. षटकार. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर अरबाज खोतच्या बॅटमधून बघायला मिळतोय. अंकित करडे यांच्यावरती अक्षरशः आक्रमण चाललंय आणि जो फलंदाज आहे तो तुटून पडलाय. लगातार 3 सिक्सर आपल्याला पाहायला मिळालेत. ते पुढच्या चेंडूवरती देखील आक्रमण केलं जाईल का. 9 बॉल मध्ये 33 या आकडे धावांपर्यंत पोहोचलेत आता बॅटिंग करताना अरबाज खोत. यावेळेला फुल टॉस. 4था सिक्सर अरबाज खोतच्या बॅटमधून येते या ओव्हर मधला. What a magnificent stroke. Unbelievable. अविश्वसनीय फटका. फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. 4 चेंडू आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 4 षटकार. तब्बल 390च्या स्ट्राईक रेटनं अरबाज खोत आता बॅटिंग करतायत. 10 बॉल मध्ये 39 धावांवरती पोहोचलेत. तर अक्षय निवाते ते 6 बॉल त्यांनी फेस केलेत. ते मात्र 20 धावांवरती पोहोचलेत. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप तब्बल 60 धावांची हे कॉन्ट्रीब्युशन आपण बघतोय. यावेळेला मोठा फटका खायचा. हा चांगला चेंडू आहे. एक दर्जेदार चेंडू बघायला मिळाला. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हर मधील. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या ओव्हर मधील. आपण पाहतोय तर हा चेंडू चांगला टाकलाय. शेवटचे दोन्ही चेंडू चांगले टाकलेले आहेत. क्षेत्ररक्षक असू शकतील केवळ केवळ एक सिंगल. आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. विदाउट लॉस 61 जिबर फायबर 61 झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. हो यावेळेला पुन्हा एकदा तसाच फटका खायचा पण तो चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कॅच पकडणार का. आणि इथे मात्र कॅच सोडली आहे. कदाचित अरबाज खोत आणि त्याचबरोबर अंकित या दोघांमध्ये आपण पाहायला गेलं तर हा सामना कदाचित रंगलेला दिसलाय. मागच्या ओव्हर मध्ये 4 मोठे प्रहार त्याच्यानंतर अरबाज खोतचा पुन्हा एकदा कॅच सोडलाय. आणि
कॅच नव्हती, कदाचित तुम्ही तर मॅचच सोडले, कारण मागच्याच ओव्हर मध्ये खूप सारे रन्स मात्र टोकले होते अरबाजनं. गोलंदाजी मार्क वरती सागर साळवी यांना बॉलिंग साठी आता पाचारण केलंय. शॉर्ट ऑफ लेंथ, कमी गतीचा बॉल, चांगला चेंडू टाकलाय. या ठिकाणी लेगस्टम्पच्या थोडसा बाहेरचा बॉल, लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल, आणि या बॉलवरती रन्स मात्र मिळून जातील. वाईट +4 एक्स्ट्राचे रन्स असतील. आधीच तो खूप साऱ्या धावा खर्च केलेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या जर धावा आपण खर्च करत असू, कदाचित अपयश येऊ शकतं. चला, या बॉलवरती 6 रन्स मिळालेले आहेत. 6 आलाय. 75 झालेले आहेत. 75 रन्स आलेत. 3.3 ओव्हर पर्यंतच एवढे रन्स झालेले आहेत. मागची मॅच देखील अगदी दर्जेदार बघायला मिळाली. सागर साळवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार असतील. समोरक्षय निवाते यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, वाडिश लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर, 6 रन्स, षटकार. +81 रन्स. तो मागच्या मॅच पासून मात्र इथे धावांचा डोंगर उभा राहिला आपल्याला बघायला मिळालाय. सरीकोंड या टीमनं ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती, त्यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड, आणि चेंडू मात्र अगदी सरळ सीमारेषेच्या बाहेर. याही चेंडूवरती षटकार बघायला मिळतोय. म्हणजे चेंडूला प्रॉपर कनेक्शन होऊ दे अथवा नको होऊ देत, शेवटचा बॉल शिल्लक आहे. फक्त आणि फक्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात आहेत, हे दृश्य दिसतंय. दोन्ही खेळाडूंमधली पार्टनरशिप मात्र या ठिकाणी बिल्ड होतीये. 87 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. या ओव्हर मधला अजून शेवटचा बॉल आहे. मागच्या मॅच मध्ये 111 रन्स मात्र बनवले होते सनी कोंड या टीमनं. या मॅच मध्ये जिबर फायबर हा संघ देखील कमालची बॅटिंग करतायत. पहिल्या विकेट आजच्या दिवसामध्ये 111 मारले गेलेत. कदाचित तो देखील हायएस्ट स्कोर या ठिकाणी मोडीत काढला जाईल का आजच्या दिवसामध्ये देखील पाहावं लागेल. इथे सरळ बॅटने खेळलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामधला पोहोचलाय आणि तिथे मात्र कॅच सुटले हातामधून. रन्स मिळून जातील एक्स्ट्राचे. याही वेळेला मात्र रन्स मिळणार आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 90 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत 4 ओव्हर मध्ये. शेवटचं षटक अजून देखील बाकी आहे.
या पुढची मॅच राजवीर 11 आणि सनीकोन. सनीकोन आणि राजवीर 11 चे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे आपण जायचं आहे. राजवीर 11 चे कॅप्टन यावेळेला सरळ मात्र तोफा दिलाय, 2 हाताने कबूल केलाय आणि अक्षय निवातेच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक आलाय. 6 रन षटकार. राम जागडे सर यांच्यावरती प्रहार केलेत. 12 बॉल मध्ये 47 धावांवरती अक्षय निवाते खेळत आहेत 47 रन्स वरती. तर दुसऱ्या बाजूला अरबाज कोते 13 चेंडूंमध्ये 43 धावांवरती खेळत आहेत. दोन्ही जे आपण पाहायला गेलं तर हे जे फलंदाज आहेत अर्धशतकाच्या जवळ आलेले आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं जाणार का अक्षय निवाते यांच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. ऑफला चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु नाही या बॉलवरती मात्र या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू अक्षय निवाते. अक्षय चला बॅट वरती करायची आहे. 13 बॉल मध्ये 51 रन्स. या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक आपण बघतोय जे का कमी चेंडूमध्ये जलद गतीचं. आणि त्याचबरोबर या चौकाराच्या साहाय्याने अर्धशतक देखील कंप्लीट आणि टीमचं शतक देखील कंप्लीट. 100 रन स्कोर वरती लागलेत. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केले. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन षटकार. आता इथे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होणार का हे देखील पाहावं लागेल. इथे जर पाहायला गेलं तर अरबाजचा अर्धशतक कंप्लीट होणार का यांच्या नजरा सर्वांच्या असू शकतील. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप या ठिकाणी दिले, सन्मान दिला आणि शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी एक नक्कीच आपण पाहायला गेलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाले. आपला साथीदार देखील अर्धशतकाच्या जवळ आहे. तो तब्बल 7 रन दूर आहे आणि शेवटचे 2 चेंडू आपण अरबाजना जर दिले तर कदाचित त्यांचं देखील अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. ही मानसिकता आपल्याला अक्षय निवाते यांची पाहायला मिळाली. ओ यावेळेला मोठा प्रहार केला, फटका फसलाय, उंच गेलाय, दूर जाऊ शकतो का क्षेत्ररक्षक? सिरियस ऍब्सोल्युटली. आणि इथे मात्र या चेंडूवरती प्रहार केलाय, सिक्सर आलाय अरबाज कोचच्या आणि अरबाज आता 49 या आकड्यावरती. परंतु या सिक्सरनं 113 रन्स मात्र स्कोर बोर्ड वरती लागलेत. सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम जिबर फायबर या टीमच्या नावावरती आता नोंदवला गेलाय. अर्धशतकासाठी 1 रन दूर आहेत. यावेळेला मोठा प्रहार केलाय आणि या सिक्सरच्या साह्याने देखील अरबाज कोत यांचं देखील अर्धशतक कंप्लीट. अरबाज बॅट वरती करायची आहे. 2 हे जे काढू पहिला विकेट साठी एक विक्रम झाले दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. तब्बल सर्वाधिक रन्स 120 आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पहिल्या विकेट साठी एक मोठी पार्टनरशिप. एकशे 19 रन झालेत. 120 टार्गेट मात्र असू शकेल सिया स्पोर्ट्सच्या टीमच्या विरोधामध्ये. आणि नक्की शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी जे आक्रमण केले गेलं सुपर आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार फटका होता ज्याला अगदी ऑफस्टंपच्या बाहेरून घसीटला गेला, फाईनच्या दिशेने खेळले गेले. पासून मात्र आपण पाहायला गेलं तर क्रिकेट दापोलीचं खूप खेळलं गेलंय, परंतु त्याच्यानंतर एक हिस्ट्री क्रिएट झाली आहे. एक इतिहास मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. जे ओपनिंगचे 2 फलंदाज आहेत त्या दोन्ही फलंदाजांना आपलं अर्धशतक कंप्लीट केलंय आणि त्याचबरोबर सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम देखील केलाय. हा इतिहास दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यापुढची मॅच असेल सनीकोन आणि त्याचबरोबर राजवीर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन, राजवीर 11 चे कॅप्टन. चला आपण टॉस का बॉसच्या इथे
चला आपण टॉस करतोय तिथे दोन्ही कॅप्टन असतील आदरणीय शेलू जालगावकरांच्या कॅमेरामॅन टॉस का बॉस. एकशे 20चा तर पाठलाग करायचंय परंतु ऋषी काही कमी नाही विद्वत्ता परंतु समोर राहुल आगरे असतील एक वेगवान बॉलर आहे. पहिला बॉल पासून मात्र आक्रमण करताना आपण दिसतोय सागर साळवी असतील. मकसूद बुरोंडकर आणि ऋषी बारे ही जोडी आहे. पहिला बॉलला सिंगल घेतलं स्ट्राइक रोटेट केली गेली मकसूद बुरोंडकर भन्नाट वेग पडल्यानंतर वेगानं मात्र किपरच्या हातामध्ये गेलाय थोडासा स्कीट होताना दिसलाय. श्रीराम इदाते या एंड कडून गोलंदाजी केली जाते. शॉर्ट प्लेन्सचा बॉल समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असू शकतील केवळ आणि केवळ एक रन्स. चांगला बॉल टाकलाय यावेळेला फक्त आणि फक्त बॅटर्सना बांधून ठेवण्याचं काम केलंय. हो यावेळेला दांडी गोल सरळ मात्र फलंदाजांना बाहेर पाठवलं जाईल. यष्टी उद्ध्वस्त केलेत. न्यू बॅटर आपण बघतोय तर सागर साळवी यांना पाहतोय. राहुल आगरे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार असतील. एक्स्ट्राज यावेळेला क्लास फटका आहे. सागर साळवी परंतु क्षेत्ररक्षक असू शकतील आणि कॅच मात्र तिथे सुटले. सरळ हातामध्ये चेंडू पडला होता परंतु हातामधून निसटला देखील. पहिल्या ओव्हर नंतर एक विकेट 5 रन्स या स्पोर्ट्स. 24 बॉल मध्ये अजून देखील 115 रन्स पाहिजेत. 24 मध्ये 115.
अराउंड द विकेट अरबाज खोत गोलंदाजी मार्कवरती असतील. यावेळेला फक्त आणि फक्त एकच रन्स मिळणार आहे. मागचा चेंडू विंदी होता आणि त्याच्यानंतर केवळ सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. ऋषी बारे स्ट्राईक मार्कवरती आहेत. ओ यावेळेला खूप उंच आहे. जेवढा उंच आहे तेवढाच लांब जाईल का? आणि येस ऍब्सोल्युटली ऋषी वारेच्या बॅट मधून एक आक्रमक फटका आपण बघितला. सिक्सर आलाय षटकार. अरबाज खूप तयार असतील. यावला फक्त आणि फक्त चेंडूला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी तैनात. एक रन्स मात्र घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरा धाव देखील या ठिकाणी आपण कंप्लीट होताना बघतोय. यावेळेला चांगला फाईनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगला स्टॉप म्हणावं लागेल का? परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चान्स मिळतील. चौकार आलाय. ऋषी वारेंना आता आक्रमण करावं लागेल. संघ संकटामध्ये मागच्या 2 मॅच पराजित होऊन आले. तर जिबर फायबर हा संघ एक जिंकला एक पराजित झाला आणि या मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती नोंदवला गेलाय. 119 रन्स स्कोर कार्ड वरती 120 टार्गेट आहे. शेवटचा बॉल आहे. यावेळेला ऑफ स्टॉपच्या खूप बाहेर आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2चा खेळ संपलेला आहे. स्कोर बोर्ड 18 या आकडेवरती. एक खेळाडू बाद सिया स्पोर्ट्स. ओह यावेळेला क्लासिकल फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. ऋषी येतो महिलो खुशी आहे. 6 रन षटकार. चांगली बॅटिंग आहे. 7 बॉल 20 रन्स वरती खेळत आहेत ऋषी बारे. राहुल आग्रे वरती आता ते आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 मध्ये 20 रन्स मात्र बनवलेले आहेत. 120 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला क्लास बॉल टाकला. भन्नाट वेग होता या चेंडूवरती. प्रॉपर टायमिंग नाहीये.
ऑनला क्षेत्ररक्षक होते, केवळ 1 रन्स मिळालाय आणि स्ट्राईक आता रोटेट होईल. स्ट्राईक मार्कवरती सागर साळवी, त्यांनी 4 चेंडू फेस केलेत, केवळ 3 धावांवरती ते खेळत आहेत. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 94 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑन साइड दिशेनं चेंडूला ड्राईव्ह करताना आपण बघितलंय. क्षेत्ररक्षक असतील, हे नवीन नवीन चेहरे दिसत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असेल. हो, यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असतील, कॅच पकडली जाईल का? येस, या ठिकाणी कॅच पकडले. ऋषीची पारी जी आहे ती संपुष्ट आल्या. सनीकडे आपण टॉस जिंकलेला आहात, डिसिजन सांगायचंय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील पाटीलच्या बॅटमधून ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक डीपला आहेत आणि त्याचबरोबर अंपायर्स थोडीशी या ठिकाणी बॉलसोबत डिस्कस देखील केला आणि नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीहिटचा बॉल होता आणि त्या फ्रीहिटच्या बॉलवरती आपण पाहतोय तर केवळ आणि केवळ 1 रन्स मिळालेला आहे. आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. स्कोर बोर्ड 30 या आकड्यावरती. बारा बॉल मध्ये आता 90 धावांची आवश्यकता आहे. इथून 45च्या सरासरी रन्स मध्ये इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा आहे. आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअर आपण बघतो शहबाज खल्फे इन झालेत. सरळ फाईनच्या दिशेने टावल होत आहेत. रसिका प्रेक्षक, तुमच्या स्क्रीनवरती आपण बघतोय इम्पॅक्ट प्लेअर शहबाज खल्फे अगदी फाईन लेगच्या दिशेने तैनात आहेत. बॉलला यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय तिथे. प्रॉपर असं टायमिंग नाही सागर साळवीच्या माध्यमातून. बॅटिंग तेवढी चांगली झाली नाहीये. सौरभ पाटील असतील, सागर साळवी, ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. राऊंड द विकेट अक्षय निवत असतील. त्याच्यानंतर पडल्यानंतर चेंडू खालच्या बाजूला बसतोय. कमालची बॉलिंग. पुढचा चेंडू असेल. यावेळेला जे फलंदाज आहेत ऑप्शनच्या खूप बाहेर आलेत, परंतु त्याच्यानंतरला जो अंपायरचा इशारा, एक्स्ट्रा व्हाईट बॉल. सागर साळवी यांना आपण पाहतोय स्ट्राईक मार्क वरती आहेत. ऑप्शन मध्ये
अगदी चांगली बीड लागली होती या खेळाडूसाठी, परंतु त्याच्यानंतर या बॉलवरती देखील जबरदस्त बॉलिंगचे एफर्ट्स पाहतोय अक्षय निवाते यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत यावेळेला. चेंडू हवाई यात्रेवरती कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडले सागरची मात्र पारी या ठिकाणी समाप्त होते, बाहेर जावं लागते. रुपेश महाबदी असतील यावेळेला. पहिल्याच बॉलवरती रुपेशनं आक्रमण केले, 6 रन्स आहेत आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 39 लॉस ऑफ 3 विकेट्स या स्पोर्ट्स दापोली. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 81 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल, जे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. मनोज पवार यांना आपण बघतोय. समोर रुपेश माबदी असतील. शेवटचं षटक आहे, खूप सारे रन्स अजून देखील पाहिजेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल असेल आणि त्या अंपायरचा इशारा मात्र एक्स्ट्राज. पुन्हा खूपच बाहेर टाकलाय आता. मनोज पवार एक लिजेंड बॉलर आहेत, अनुभवी बॉलर आहेत, एक्सपिरियन्स ठासून आणि भरून भरलेला आहे. तो जो गोलंदाजचा समोरच्या दिशेनं चांगला बॉल आहे, चांगला ड्राईव्ह देखील केलाय. चेंडूला सन्मान देण्याचं काम मात्र केलेलं आहे. यावेळेला चांगलाच स्ट्रोक आहे, मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असतील आणि या चेंडूवरती मात्र 6 रन्स लिहिलेले आहेत. सौरभ पाटीलच्या बॅटमधून सिक्सर आलाय. कमालची बॅटिंग, मोठ्या एफर्ट्स, देखना स्ट्रोक होता, त्याला षटकारामध्ये तब्दील केलंय फलंदाज सौरभ पाटीलनं. थोडेसे क्रॉस केले, जोरदार अपील देखील केली.
सनी कोण आपलं डिसिजन सांगायचं आहे. सनी कोण यावेळेला फक्त आणि फक्त ड्राईव्ह केलेला आहे. केवळ आणि केवळ रन्स एकच मिळून जाईल. एक चेंडू आणि त्याचबरोबर 69 रन्स अजून देखील पाहिजे जिंकण्यासाठी. हा फटका तर मात्र सौरभ पाटीलने खेळला आहे, परंतु हरकत नाहीये. जिबर फायबर या टीमनं एक मोठा विजय मात्र या ठिकाणी मिळवलेला आहे. अभिनंदन करूयात जिबर फायबर या टीमचं. कमालची या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग देखील पाहायला मिळालेली आहे. सनी कोण चला आपलं डिसिजन सांगायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सनी कोण या टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचं डिसिजन असेल त्यांचं, तर प्रतिस्पर्धी राजवीर 11 या टीमला बॅटिंग करावी लागेल. चला या मॅचच्या आपण प्लेअर ऑफ द मॅच कडे जाऊयात. प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले आहेत मिस्टर अक्षय निवाते आपण ठरलेले आहात प्लेअर ऑफ द मॅच. या मॅच मध्ये तब्बल अगदी कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम देखील केलेला आहे. त्याचबरोबर ऑलराऊंडर पद्धतीची परफॉर्मन्स देखील या ठिकाणी सादर केलाय अक्षय निवाते यांना. 13 चेंडूंमध्ये 51 रन्स आपण पाहिलेत.